कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला आणि हिमाचल प्रदेश नंतर अजून एक राज्य भाजपच्या हातातून निसटलं. पण कर्नाटकचा पराभव भाजप नेत्यांचा जास्त जिव्हारी लागणार आहे, कारण की दक्षिण भारतातील एकही राज्यामध्ये भाजपची आता सत्ता राहिलेली नाहीये आणि याच्यामुळं भाजप मुक्त साऊथ इंडिया अशी टीका करण्याचं आयतं कोलीत विरोधकांच्या हातामध्ये सापडलेलं आहे. विरोधकांच्या टीकेपेक्षाही लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कार्यकाळ राहिलेला असताना दक्षिणेतील एक महत्वाचं राज्य हातातून निसटणं हे भाजपसाठी सर्वात जास्त धक्कादायक आहे. दक्षिण भारतामध्ये लोकसभेच्या एकूण 129 जागा आहेत आणि सध्या याच्यातील फक्त 29 जागा भाजपच्या ताब्यात आहेत आणि या 29 मधील सुद्धा 25 जागा या एकट्या कर्नाटक मधील आहेत. 2014 नंतर भाजपने दक्षिण भारतामध्ये विस्तार करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं आतापर्यंत तरी दिसत नाहीये. कर्नाटक वगळता दक्षिणेतील या राज्यात भाजपचा विधानसभा निवडणुकांमधील परफॉर्मन्स सुद्धा इतका काही उल्लेखनीय राहिलेला नाहीये. केरळमध्ये 12% वोट पर्सेंटेज आणि एकही आमदार नाही. तमिळनाडूमध्ये 5% मतदान पण परत एकही आमदार नाही. तेलंगणामध्ये 7% मतदान आणि एक आमदार आणि आंध्रामध्ये तर 1% कमी मतदान भाजपला झाल्याचं दिसून येते. थोडक्यात काय, या दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपचं अस्तित्व हे अगदीच नगण्य राहिलेलं आहे आणि काही राज्यांमध्ये तर बिलकुलच नाहीये. दक्षिण भारत जिंकणं भाजपला अवघड का जाते? भाजपच्या दक्षिण विजयामध्ये नेमके कोणकोणते अडथळे निर्माण होत आहेत हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता भारतीय जनता पार्टीला दक्षिण भारतात स्वतःचं अस्तित्व बनवण्यासाठी जे अडथळे आहेत त्याच्यामध्ये काही ऐतिहासिक आहेत, काही भौगोलिक आहेत, काही धार्मिक आहेत आणि काही भावनिक सुद्धा आहेत. दक्षिण भारतात विस्तार करण्यासाठी भाजप समोरील सर्वात महत्वाचा अडथळा आहे तो म्हणजे भाजपचं हिंदुत्व. भाजपचा देशभरामध्ये प्रसार होण्यासाठी सर्वात मोठा फॅक्टर ठरला तो म्हणजे भाजपची कट्टर हिंदुत्व विचारधारा. राम मंदिराच्या मुद्द्याभोवती भाजपने उभारलेलं आंदोलन, त्यासाठी आडवाणींनी काढलेली रथयात्रा, याच्यामुळं भाजप अगदी झपाट्याने संपूर्ण देशभर वाढला. मात्र भाजपचं हे राम मंदिराचं आंदोलन जे आहे हे कधीच दक्षिणेमध्ये पोहोचलं नाही. आता देखील राम, बीफ बॅन, सावरकर, भगवा रंग, राष्ट्रवाद ही हिंदुत्वाची प्रतीकं साऊथ इंडियाने स्वीकारलेलीच नाहीयेत. कर्नाटकचा अपवाद जर का सोडला तर संपूर्ण साऊथ इंडियात आजही बीफ अगदी सहजपणे उपलब्ध होतं. त्यामुळे या दक्षिणेकडील राज्यात हिंदुत्वाचं राजकारण करण्यास स्कोप नसल्यातच जमा आहे. त्याचबरोबर दक्षिणेतील विशेषतः तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये ज्या विचारधारेच्या भोवती राजकारण केलं जातं त्याच्या एकदम विरोधात भाजपचं हिंदुत्वाचं राजकारण आहे आणि तेच त्यांना अडचणीचं ठरताना दिसतंय. मग ते केरळमध्ये डाव्यांचं राजकारण असू द्या की तमिळनाडूमधलं द्रविडियन राजकारण असू द्या, या दोन्ही ठिकाणी धार्मिकता हा राजकारणाचा मेन मुद्दाच नाहीये आणि त्याच्यामुळं या ठिकाणी या राज्यांमध्ये पर्टिक्युलरली भाजपच्या वाढीला अडथळे निर्माण झाल्याचं आपल्याला दिसलेलं आहे. यासोबतच अजून एक मुद्दा सध्या समोर येताना दिसतोय तो म्हणजे RSSचा या भागामध्ये असलेला अगदी कमी प्रेझेन्स किंवा त्यांचं अस्तित्व फार कमी आहे. म्हणजे ज्या पद्धतीने उत्तर भारतामध्ये RSSचं अस्तित्व आहे त्या पद्धतीने दक्षिण भारतामध्ये त्यांचं प्रेझेन्स नाहीये. ग्राउंड लेवलवरती तसं काम दिसलेलं नाहीये. जे काही त्यांचं दक्षिण भारतामध्ये अस्तित्व आहे ते सुद्धा शहरी भागांपुरतच एकवटलेलं आहे. म्हणून सुद्धा भाजपला त्या ठिकाणी वाढीस मर्यादा निर्माण झालेल्या दिसून येत आहेत. दक्षिण भारतात विस्तार करण्यात भाजप समोरील दुसरा महत्वाचा अडथळा आहे तो म्हणजे भाजपचं हिंदीला झुकतं माप देणं. दक्षिण भारताची अस्मिता सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीशी जोडली असेल तर ती आहे त्यांच्या भाषेशी. त्यामुळे जेव्हा केंद्र सरकारकडून हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा दक्षिण भारतात त्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाल्या. प्रसंगी तिथल्या लोकांनी आंदोलन सुद्धा केलेलं आपण पाहिलेलं आहे. मात्र त्याच वेळी भाजपची भूमिका मात्र नेहमीच हिंदीला झुकतं माप देण्याची राहिलेली आहे. भाजप ज्या जनसंघाचा सक्सेसर आहे त्या जनसंघाने एकेकाळी हिंदू, हिंदी, हिंदुस्तान असा नारा दिला होता. त्यानंतर भाजपची स्थापना झाल्यानंतरही अटल बिहारी वाजपेयी असू द्यात किंवा नरेंद्र मोदी असू द्यात यांनी त्यांच्या कामकाजामध्ये नेहमीच हिंदीचा वापर जास्तच ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर संघाचे जे काही विचार आहेत तेही हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा म्हणून प्रमोट करण्याच्याच बाजूचे राहिलेले आहेत. यामुळे दक्षिणेतील जनतेकडून भाजपकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. मग ते योजनेचं नाव बेटी बचाओ बेटी पढाओ असं हिंदीमध्ये ठेवणं असू द्या किंवा दह्याच्या पाकिटावरती इंग्लिश कर्ड
ऐवजी दही लिहिण्याचा आदेश असू द्या. भाजपचं हिंदीचं जे प्रेम आहे ते त्यांना दक्षिणेमध्ये विस्तार करण्यासाठी अडथळा बनताना दिसतंय आणि दक्षिणेमध्ये कायमच भाजपच्या या हिंदी प्रेमाला टोकाचा विरोध सुद्धा झालेला आपण सातत्याने पाहिलेला आहे. आता इथे हिंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसची देखील भाजपची तुलना केली जाऊ शकते. मात्र काँग्रेसकडे कामराज यांच्यापासून ते आत्ताचे पी चिदंबरम जे आहेत इथपर्यंतचे जे नेते आहेत यांनी काँग्रेसमध्ये राहूनच हिंदीला विरोध केलेला आपण पाहिलेला आहे. त्यामुळं काँग्रेसचा ॲक्सेप्टन्स केवळ हिंदीच्या मुद्द्याने काही कमी झालेला दिसलेला नाही. मात्र भाजपचा हिंदीवरचा जो काही स्टँड आहे त्याच्यामुळे मात्र भाजपपासून दक्षिणेकडील राज्य कायमच दूर झालेली आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यांच्या इथे हिंदीला प्रमोट करणारा सुद्धा कोणताही दक्षिण भारतातील नेता सुद्धा नाहीये. भाजपला दक्षिण भारतामध्ये अपयश येण्यामागचं तिसरं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे दक्षिणेतील राज्यात असलेले स्ट्रॉंग प्रादेशिक पक्ष. तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक, तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती, आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस आणि तेलुगू देसम पार्टी या प्रादेशिक पक्षांचा दबदबा आहे. केरळमध्ये देखील एका राज्यापुरता जरी मर्यादित असला तरी सुद्धा कम्युनिस्ट पार्टीला चांगला त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्यांचा तिथे चांगला होल्ड सुद्धा आहे. आता हे प्रादेशिक पक्ष पाहिजे तेव्हा नॅशनल जे काही पार्टीज आहेत त्यांच्या विरोधात अस्मितेचं राजकारण खेळू शकतात. त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांना खेळवू सुद्धा शकतात. त्याचवेळी भाजप सारखा पक्ष जो आहे ज्याची या राज्यांमध्ये अजून लोकल लिडरशिपच डेव्हलप झालेली नाहीये त्यांना मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागलेला आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर जयललिता यांचं फ्री मिक्सर वाटप असू द्या किंवा केसीआर यांनी शेतकऱ्यांना वर्षाला एकरामागे 10,000 रुपये देण्याची स्कीम असू द्या. आता दक्षिण भारतामध्ये अशा लोकप्रिय स्कीम सातत्याने तिथल्या नेत्यांकडून तिथल्या जनतेला सांगितल्या जातात. त्यांची अंमलबजावणी सुद्धा केली जाते जे की नॅशनल ज्या पार्टीज आहेत त्यांना अवघड गेलेलं दिसून आलेलं आहे. त्यामुळे देखील प्रादेशिक पक्षांची लोकप्रियता जी आहे दक्षिण भारतामध्ये त्यांच्याशी मॅच करताना भाजपची दमछाक झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं प्रस्थ सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. भाजपला दक्षिण भारतामध्ये अपयश येण्यामागचं चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे दक्षिण भारतात भाजपला अजूनपर्यंत नेतेच तयार करता आले नाहीयेत किंवा लोकल जे लीडरशिप आहे ती त्यांना डेव्हलप करता आलेली नाहीये. भाजपला दक्षिण भारतामध्ये केवळ कर्नाटकमध्ये चांगलं यश मिळाल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे येडियुरप्पा यांच्यासारखा नेता त्यांना कर्नाटकमध्ये मिळाला होता. येडियुरप्पा यांचं नेतृत्व त्यांना डेव्हलप करता आलेलं होतं. मात्र दक्षिणेकडील जी इतर राज्य आहेत त्या ठिकाणी त्यांना अजूनही असे नेते बनवता आलेले नाहीये, तसं नेतृत्व डेव्हलप करता आलेलं नाहीये. केरळमध्ये ओ राजगोपाल यांच्यासारखे नेते गेली अनेक वर्ष भाजपसाठी काम करतायत पण अजून सुद्धा राज्याच्या लेवलवरती ते नेतृत्व डेव्हलप झालेलं दिसून आलेलं नाहीये. व्यंकय्या नायडू हे आंध्र प्रदेशामधून किंवा निर्मला सीतारामन या तमिळनाडूतून येत असले तरी सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये म्हणावा तसा बेस नाहीये आणि हे मान्य करावं लागेल. त्यासोबतच दक्षिणेमध्ये आंध्रमध्ये एनटीआर, केसीआर, तमिळनाडूमध्ये एमजीआर, जयललिता अशा जे काही नेते आहेत यांच्या अवतीभोवतीत सगळे पक्ष वाढलेले आपल्याला दिसून येतात. त्यांचा करिश्मा, त्यांच्या आजूबाजूचा ऑरा जो आहे तो वेगळाच राहिलेला आहे. पण भाजपला असा एकही नेता त्यांच्या पक्षामध्ये आणता आलेला नाहीये किंवा तसा एखादा नेता त्यांना बनवता आलेला नाहीये. मध्यंतरी रजनीकांत यांच्या भाजपच्या जवळीकीने भाजपच्या दक्षिणेमध्ये विस्तारण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या पण पुढे त्याचं काय झालं याचं काही समजून आलेलं नाही. यामुळे मग झालं काय, उत्तरेतील जे नेते आहेत तेच सगळे भाजपच्या दक्षिणेकडील ज्या काही राज्यांमध्ये निवडणुका असतील तिथे प्रचार करताना आपल्याला दिसतात आणि मग भरपूर वेळा होतं काय, ते भाषण करतात हिंदीमध्ये, मग कुणीतरी शेजारी उभं राहून त्याचं भाषांतर करून पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि सगळा घोळ झालेला आपण गेल्या काही वर्षांपासून पाहिलेला असेल. यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दक्षिणेमध्ये असलेलं साक्षरतेचं मोठं प्रमाण, ज्याच्यामुळे तिथे धार्मिक ध्रुवीकरण जास्त झालेलं दिसत नाही आणि तिथली जनता जी आहे ती सुद्धा या धार्मिक ध्रुवीकरणामध्ये जास्त अडकताना दिसत नाही. अरविंद अडिगा यांनी उत्तर भारताला तर डार्क इंडिया आणि दक्षिण भारताला ब्राईट इंडिया असं म्हणलेलं होतं. त्यामागचं कारण सुद्धा तसंच होतं. कास्ट पॉलिटिक्स मात्र दक्षिण भारतामध्ये अजूनही अस्तित्वात आहे आणि त्याचा तिथे चांगलाच रेटा आपल्याला दिसून येतोय. अँटी ब्राह्मण पॉलिटिक्स जे आहे हे तामिळनाडूमध्ये कायम होत आलेलं आहे आणि यात वेनियार्स, थेवर्स, गौंडर्स यांची भूमिका जी आहे ही फार महत्त्वाची राहिलेली आहे. कर्नाटकमध्ये वोक्कलिगा आणि लिंगायत, आंध्र प्रदेशमध्ये रेड्डी, कम्म, कापू यांचं प्राबल्य राहिलेलं आपण पाहिलेलं आहे.
केरळमध्ये कम्युनिस्ट आणि अँटी कम्युनिस्ट इतकंच काय ते गणित आहे. मगाशी मी म्हणलं तसं साक्षरतेचं सर्वाधिक प्रमाण हे केरळमध्येच आहे आणि याच्यामुळे तिथली जनता कम्युनल पॉलिटिक्समध्ये जास्त रस घेत नाहीये. शबरीमालाचा विषय त्या ठिकाणी चांगला गाजलेला होता. याच्यानंतर सध्या केरला स्टोरी हा मूव्ही सुद्धा गाजताना दिसतोय. पण बीजेपीला याचं दक्षिण भारतासाठी मतामध्ये रूपांतर करता आलेलं नाहीये. तेलंगणामध्ये अजून तरी कास्ट पॉलिटिक्स समोर आलेलं नाहीये, पण तरी सुद्धा तिथं रेड्डी विरुद्ध बाकीचे सगळे असं गणित असू शकतं आणि हे सगळं गणित जे आहे किंवा तिथलं कास्ट पॉलिटिक्स जे आहे हे थोपवण्यामध्ये केसीआर यांना सध्या तरी यश आलेलं आपल्याला दिसतंय. कर्नाटकमधील विजयामुळं दक्षिण भारतातील प्रादेशिक पक्ष आणि त्यांचं नेतृत्व जे आहे यांचं बळ हे नक्कीच वाढलेलं असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते अजून जोमाने तिथे काम करताना दिसतील. लोकसभेसाठी बीजेपीचा फोकस असणार आहे तो म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, लाभार्थी मतदारसंघ आणि मोदी यांचं नेतृत्व जे मानतात असे प्रादेशिक नेते आणि इलेक्शन विनिंग ऑर्गनायझेशनल मशिनरी म्हणजे याच्या भोवतीच त्यांचा लोकसभेचा प्रचार असणार आहे असे भाजपचे नेते सांगताना दिसत आहेत. तरी सुद्धा प्रभावी नेता नसणं हेच बीजेपी समोरील दक्षिण भारतातील सर्वात मोठं आव्हान असणार आहे आणि हेच झारखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि आता कर्नाटकमधील निवडणुकीमध्ये सुद्धा समोर आलेले आहे. या सर्व कारणांमुळे संपूर्ण दक्षिण भारत जिंकायचं स्वप्न आता तमिळनाडूमध्ये फक्त 5 जागा जिंकल्या तरी ठीक आहे. तेलंगणामध्ये 10 जागा, कर्नाटकमध्ये 20 जागा, आंध्रमध्ये 2 जागा आणि केरळमध्ये 2 जागा जिंकल्या तरी बास आहे इतकंच मर्यादित केल्याची चर्चा सध्या जोरदारपणे होताना दिसतीये. दक्षिण भारत जर का बीजेपीला जिंकता आला तर नक्कीच लोकसभेमध्ये त्यांना यश मिळू शकतं असं सुद्धा चर्चा आता आपण ऐकतोय. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.